काकडे माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कायद्याच्या चाकोरीत राहून नियमबद्ध काम करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणजे राजकारण्यांसमोरची खरं तर डोकेदुखी असते. अनेक उदाहरणं देता येतील. सुनील केंद्रे आहेत, श्रीकर परदेशी आहेत, अगदी काही वर्ष मागे गेलं तर टी.एस. चंद्रशेखर, गोरा खैरनार यांच्यासारखी नावं सुद्धा पुढे येतील. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमबद्ध काम करणं हे सोपं नसतं. त्यांना तिथल्या स्थानिक राजकारण्यांच्या आणि त्यांच्या राजकारणाच्या रोषाला सामोरं जायला लागतं. नवी मुंबईमध्ये असंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. सध्या नियमात राहून काटेकोर काम करणारे, लोकांच्या समस्या जातीनं जाणून घेणारे आयुक्त तुकाराम मुंढे हे नवी मुंबईतल्या राजकारण्यांना जड जात असावेत आणि त्यामुळेच त्यांच्या विरुद्ध आता अविश्वास प्रस्ताव आणण्याचं सर्वपक्षीयांनी ठरवलेलं आहे. पण का नकोय तुकाराम मुंढे इथल्या लोकांना? त्यांचं काही चुकतंय का? ज्या नवी मुंबईकरांना त्यांच्यासारखा आयुक्त हवाय त्यांचं काय? लोकभावनेच्या विरुद्ध हे राजकारणी का जात आहेत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका, मुंबई महापालिकेतल्या नगरसेविका किशोरी पेडणेकर या चर्चेमध्ये आपले विचार मांडतील. त्याचबरोबर आपच्या प्रदेश संयोजिका प्रीती मेनन या देखील आपली मतं मांडणार आहेत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि नवी मुंबई रहिवासी संघाचे प्रशांत खरात हे देखील आपली मतं मांडतील. सर्वप्रथम आपण पुण्याला जाणार आहोत कारण सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादीची आहे. अंकुश काकडे, का तुकाराम मुंढे नकोयत? म्हणजे असं काही चुकतंय का त्यांचं? का अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करतायत या ठिकाणी? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये सर्वच पक्षांनी पहिल्यापासून भूमिका विरोधामध्ये घेतली आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांची काम करण्याची पद्धती ही लोकशाहीला मारक अशा प्रकारची होती. आपण पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळेला ते काम करत होते त्याही वेळेला त्या ठिकाणच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची त्यांच्या विरोधामध्ये तक्रार होती. केवळ लोकप्रतिनिधींची तक्रार होती अशातला भाग नाही, तर काही नागरिकांच्या देखील त्यांच्या संदर्भामध्ये तक्रारी होत्या. खुद्द पंढरपूर देवस्थानचे ते प्रमुख विश्वस्त म्हणून काम करत असताना पंढरपूरच्या वारीच्या वेळेला देखील त्यांचे त्या ठिकाणी अनेक खटके उडाले, ते वाद उडाले होते. आणि त्यानंतर त्यांची बदली मुद्दाम होऊन मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला दिली कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मुंढेंसारखा एक त्रासदायक आयुक्त त्या ठिकाणी दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या राजकारणाला खीळ बसेल, हा त्या पाठीमागचा महत्वाचा प्रश्न होता. आणि आपण पहा की 10 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 8 वेळा त्यांची बदली झालेली आहे. मी म्हणतो एखाद्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी किंवा त्या ठिकाणचे राजकीय पक्ष हे चुकीचं वागत असतील, परंतु 8 ठिकाणचे लोकप्रतिनिधी किंवा त्या ठिकाणचे पक्ष चुकीची कामं करतायत आणि मीच एकटा चांगलं काम करतोय अशा पद्धतीची भूमिका घेऊन कोणी महापालिका आयुक्त त्या ठिकाणी काम करायला गेला तर त्याला काम करता येणे शक्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. ही 2 चाकं एका वेगाने जर चालली तर त्या शहराचा विकास होतो. या ठिकाणी दुर्दैवाने सर्व पक्ष एका बाजूला आणि तुकाराम मुंढे एका बाजूला ते स्वतः एक चाक ओढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 4ही चाकं त्यांच्या बरोबर येत नसल्यामुळे त्या ठिकाणी नवी मुंबईचा विकास खुंटतोय. आणि अशा उर्मटखोर अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये जर शहराचा ऱ्हास होत असेल तर त्याला त्या ठिकाणी बदलणं आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे. वास्तविक पाहता महापौर हे शहराचे मला वाटतं की आपण या प्रश्नाकडे बघताना दोन्ही बाजूनी बघितलं पाहिजे. मी काँग्रेस पक्षाची प्रवक्ता आहे आणि आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे उद्या जो अविश्वास ठराव येणार आहे त्यात काँग्रेस पक्षही आहे. पण आपण एक पहिली गोष्ट लक्षात ठेवूया की मुंढेंना तरुण वर्गाचा आणि काही प्रमाणात वृद्धांचा, मध्यमवयीन लोकांचा पाठिंबा जो व्हॉट्सअप ग्रुप्समधनं वगैरे दिसतो आहे. त्याच्याकडे आपण समाजातले एक जबाबदार व्यक्ती आणि एक राजकारणी म्हणून सुद्धा त्याच्याकडे कानडोळा करणं मला योग्य वाटत नाही. दुसरा त्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे की काही प्रमाणात जे चित्र रंगवलं जातं ना ते कसं आहे, आपण पहिलं जसं मी म्हटलं की मुंढे आल्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्ये नवी मुंबईचा, मी नवी मुंबईतलीच आहे, त्याच्या गंगाजळीत भर पडलेली आहे, कर रूपात नवीन गोष्टी जमा झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे की पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याकरता त्यांनी काही गोष्टी केल्या. तिसरी गोष्ट आहे वॉक विथ कमिशनर नावासारखी एक योजना त्यांनी सुरू केलेली आहे, तरुणांना आकर्षित करते, या गोष्टी त्यांनी सुरू केल्या.
मात्र त्यांचा जो व्यवहार राहिलाय, जे अंकुशजी आता म्हणाले की तो एका रीतीने प्रशासन हे व्हाईट मध्ये बघायचं आणि राजकारण्यांना ब्लॅक करून टाकायचं, म्हणजे काळा पांढरा व्यवहार, सगळं पूर्ण एक काळी बाजू आहे आणि एक पांढरी बाजू आहे, अशा रीतीने त्यांचा काहीसा व्यवहार हा राजकारण्यांकडे बघायचा राहिलाय. आपण जर महापौरांचं का ते राजकारण्यांना ब्लॅक का करतील? का म्हणजे काय करतील? अशी गरज आहे त्यांना की राजकारण्यांची साथ असेल तर जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येईल ना त्यांना? नाही, याचा लोकांनी आणि त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. की बघा, अविश्वास ठराव आणताना सर्व पक्षाचे नेते एकत्र येणं, आता भाजपचे 6 नगरसेवक म्हणतायत आम्ही तटस्थ आहोत, पण आपल्याला माहिती आहे आमदार जे आहेत आमच्या मंदाताई म्हात्रे, त्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली होती. म्हणजे आता ते तटस्थ असण्याला विशेष अर्थ नाही असं मला वाटतं. याचा अर्थ सर्व लोकप्रतिनिधी आपण गणेश हाकेला विचारूया ना. गणेश हाके, भाजपची भूमिका नेमकी काय? म्हणजे तटस्थ आहे की 2 गट आहेत अजूनही? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गट नाहीत. ज्या इतर पक्षात आहेत तशा स्वरूपाची परिस्थिती भारतीय जनता पार्टीची नाही. आता लिमयताई जे म्हणाल्या की मंदा म्हात्रेताई यांचाच त्यांना विरोध होता, आपण या विरोधामागचं थोडंसं कारण समजून घेतलं पाहिजे. तर आता होणारा विरोध हाही समजून आपण घेतला पाहिजे. जेव्हा मुंडे आले तिथं आणि ते जॉईन झाले आणि आल्या आल्या त्यांनी ज्या पद्धतीनं जे हे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा ग्रामस्थ आहेत यांच्या म्हणजे त्यांच्या मते की त्या बेकायदेशीर अशा स्वरूपाच्या इमारती त्यांनी उद्ध्वस्त करण्याचं किंवा ते पाडण्याचं काम सुरू केलं. आणि तर त्या पाडू नयेत किंवा त्याच्याबद्दल आपण काहीतरी सोल्युशन्स काढू अशा पद्धतीची विनंती मंदा म्हात्रे मुंडेंना केली होती. पण मुंडेंनी नियमानुसार कार्यवाही करणार अशी भूमिका घेतल्यामुळं की मंदा म्हात्रेंनी त्यांचं मत वा की म्हणजे माझं ऐका, लोकांचं ऐका, लोकांच्या कल्याणासाठी काही गोष्टी करा, कायदे लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी भूमिका ही त्यांना समजून सांगितली. शेवटी त्यांनी ऐकलं नाही. नाही, बघा, एखादी गोष्ट म्हणून माझा मुद्दा पूर्ण करू. आणि म्हणून त्यावेळेला की शेवटी ते त्यांच्या नियमानुसार मी करणार आणि मला ते अधिकार नाही आहेत एखाद्या गोष्टी अनियमित गोष्टी नियमित करण्याच्या, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळेला मंदाताई मुख्यमंत्र्यांकडे गेल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला स्टे दिला होता. मंदाताई लढत होत्या त्या लोकांसाठी, त्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढत होत्या, ती भूमिका त्यांची होती. पण आजची जी भूमिका तुम्ही पाहताय, आज जे लोक अविश्वासाचा ठराव आणतायत ते यांच्या स्वार्थापोटी आणतायत. की यांचे ज्या अनियमित जे अनियमित अशा स्वरूपाचे रेग्युलर अशा स्वरूपाचे यांचे जे काही धंदे होते, बिझनेस होते, ज्या आता 21 नगरसेवक आहेत त्यांचे वरती हे कारवाई करायला निघालेली आहे. नगरसेवकाच्या संदर्भात त्यांनी 28 तारखेला त्याची हेअरिंग ठेवलेली आहे. म्हणजे अविश्वास प्रस्ताव अयोग्य आहे असं भाजपचं म्हणणं आहे? येस. भाजप त्यांच्या बाजूने का उभं राहत नाही, तटस्थ का उभं राहत नाही? 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ना की भारतीय जनता पार्टी अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने नाही. याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला सांगितलं की आता आमचं सरकार, मला सांग 2014 साली जे सरकार सत्तेवर आलं ते येत असताना सांगितलं होतं की हा भ्रष्टाचार मुक्त भारत आम्हाला निर्माण करायचा आहे आणि जे जिथं जिथं म्हणून भ्रष्टाचार असेल त्या भ्रष्टाचारावरती कार्यवाही करण्यासाठी जे अधिकारी असतील म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीचं प्रशासन जे असेल त्याला या सरकारचा कायम अशा स्वरूपाचा पाठिंबा आहे, राहील. या सरकारची भूमिका असती आहे. आता यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणत असताना यांनी कुठल्या कारणावरून एखादा अधिकारी काम म्हणजे तुम्ही तटस्थ राहताय याचा अर्थ तुमचा तुकाराम मुंडेंना पूर्ण पाठिंबा आहे? म्हणजे आमचा म्हणून सांगितलं तुम्हाला की ऑफकोर्स की आमचा पाठिंबा या गोष्टीला आहे की ज्या आमच्या तुम्ही एक तर विरोधात जा किंवा त्यांच्या बाजूने उभे राहा. तटस्थ राहण्याची गरज काय? जर तुम्हाला पटत असतील ते तर त्यांच्या बाजूने उभे राहा की खंबीरपणे. आम्ही बोला. परवा एक मोर्चा त्यांच्या मुंडेंच्या समर्थनार्थ निघाला होता, ज्यात फार कमी लोक उपस्थित होते. भाजपने त्यांच्यात सामील व्हायचं होतं ना, पाठिंबा द्यायचा होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही. कोणीही त्याला जाऊन राजकारण करायचं नाही. पुन्हा तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीनं या गोष्टीचं राजकारण आम्हाला करायचं नाहीये. सांगितलं तुम्हाला मी. आपण इथं जी मी भूमिका मांडतो आहे ते भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून मांडतो आहे आणि मला असं वाटतं की ज्या परिस्थितीत
नाही काकडीजी माझं बोलणं होऊ देत, आपण बोला की म्हणून तिथं ज्या पद्धतीचं गेल्या नाही त्यावेळेला ते राजकारण त्यांच्यावरती अविश्वास देखा बघा काकडे साहेब, आपल्या महापालिका अधिनियमानुसार ज्या पद्धतीच्या एखाद्या अशा आयुक्तांच्यावरती अविश्वास आणला जातो, त्याला जे काही नियम आहेत आणि जे दोषारोप ते ठेवले जातात त्याच्यामधला कुठलाच दोषारोप तुम्ही याच्यावरती गैरवर्तणुकीचा काय नाही, भ्रष्टाचार केलाय, पैसे खाल्लीत, काय केलंय, कशामुळे तुम्ही यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणताय? केवळ यांच्या हे आमच्याशी नीट बोलत नाहीत, उद्धटपणे वागतात, आपण लोकप्रतिनिधीशी धड बोलत नाहीत, लोकांची लोक तुम्ही त्या नवी मुंबईतल्या लोकांच्याकडे पहा जरा, ते लोक किती खुश आहेत, गणेश हाके, लोकभावना काय आहे त्याच्या तुमची भूमिका समजलेली संदर्भात, आहे. लोकांची कामं त्यांनी किती होत आहेत. गणेश हाके, लोकांची कामं त्यांनी किती केले तिथल्या नागरिकांना नक्की माहिती आहे. मला फक्त भाजपची भूमिका थोडीशी समजून घ्यायची. जर तुम्ही म्हणताय की ते चांगलं काम करतायत आणि उद्या ज्या वेळेला सभागृह, अंकुश काकडे मी येते तुमच्याकडे, उद्या ज्या वेळेला सभागृहामध्ये प्रस्ताव येईल, कुठल्याही प्रकारचे अंकुश काकडे मी येते तुमच्याकडे, उद्या ज्या वेळेला सभागृहामध्ये प्रस्ताव येईल त्यावेळेला ज्या वेळेला विचारलं जाईल की अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने कोण आहेत किंवा अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने कोण नाही, त्याच्यामध्ये भाजप कुठे बोटवर करणार? प्रस्तावाच्या बाजूने, प्रस्तावाच्या विरोधात की तटस्थ? नाही, भाजपची भूमिका तटस्थ आहे, सांगितलं ना तुम्हाला. पण प्रस्तावाच्या बाजूने तटस्थ म्हणजे काय आम्ही तुम्हाला एवढे पटतात त्या तुकाराम मतदान मुंडे? प्रक्रियेमध्ये आम्ही भाग घेणार नाही. याचं कारण असं आहे की आमचे 6 मेंबर्स आहेत फक्त, आणि अशा वेळेला आम्ही त्या गोष्टीचं राजकारण करणार नाही. आमच्या राजकारण अशा गोष्टीसाठी राजकारण करू नये ही आमची भूमिका आहे. ठीक आहे, ठीक आहे. अंकुश काकडे, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? नाही, तुकाराम मुंडेंच्या संदर्भामध्ये ते भ्रष्टाचारी आहेत असं कोणत्याही पक्षाने म्हटलेलं नाही. बर, त्यांची काम करण्याची पद्धती अतिशय चुकीची आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लोकप्रतिनिधींच्या जनरल बॉडीने केलेले ठराव याला कचऱ्याची टोपली दाखवणं आणि मनमानी कारभार करणं, कोणालाही विश्वासात न घेता काम करणं, हा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि ज्या काही गोष्टी वादग्रस्त असतील, राज्य शासनाकडे त्या प्रलंबित असतील, तर त्याचा निर्णय होईपर्यंत आपण कारवाई करू नये अशा प्रकारची रास्त म्हणजे थोडक्यात यामागचं कारण असं आहे प्रस्तावाचं की त्यांची कार्यपद्धती पसंत नाहीये. समजूतदारपणा दाखवायला हवा. काकडेजी म्हणतायत, मी सांगतो तुम्हाला की जे महापालिका अधिनियमामध्ये आयुक्तांना जे अधिकार आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करणं म्हणजे लोकप्रतिनिधींना विचारात न घेणं असा होतो का? ठीक आहे, आपण नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या. प्रशांत खरात, जे स्थायी नागरिकांना समितीचे खरोखर अधिकार असं वाटतंय आहेत, की ज्या गोष्टी अंकुश काकडे मी येते तुमच्याकडे, आपण थोडासा नागरिकांचा आवाज सुद्धा एखाद्या ऐकून घेऊया. महापालिकेमधला ठराव होत असेल, हे बघा त्याच्यात गणेश हस्तक्षेप हाके, करतात आपण का? आता थोडंसं नागरिकांचं म्हणणं पण ऐकून घेऊया. प्रशांत खरात, नागरिकांना खरोखरच म्हणजे त्रास होतोय, जसं आता सगळ्याच राजकारण्यांनी दावा केला की काही नागरिकांना यांचा त्रास होतोय, काही नागरिक त्यांच्या बाजूने आहेत, विशेषतः तरुण आणि वृद्ध वर्ग त्यांच्या बाजूने. फॅक्ट काय आहे? नवी मुंबईतले नागरिक कोणाच्या बाजूने? नागरिक नवी मुंबईतले पूर्णपणे या ठिकाणी मुंडे यांच्या पाठीशी आहेत. बर, दुसरी एक महत्वाची गोष्ट मी एक थोडंसं राजकारणाच्या मध्ये एक लाईन ह्यामध्ये घेऊ इच्छितो की जसं यांनी आता सांगितलं की तटस्थ राहण्याची ते भूमिका घेत आहेत. वास्तविक पाहता आता ज्या वेळेला ही निवडणूक 2 वर्षापूर्वी झाली होती तेव्हा नवी मुंबईत एकही असा पक्ष नव्हता ज्याने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आणि प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा उचलला नाही. प्रत्येकाने त्यांना आश्वस्त केलं होतं आणि या गोष्टीवरती त्यांच्याकडून मत मागितलं होतं. आणि कुठे ना कुठे आणि कुठे ना कुठे जर एखादा पक्ष तटस्थ होण्याची भूमिका घेतो तर तो त्या मतदारांचा विश्वासघात आहे आजच्या तारखेला. पहिली गोष्ट. आता हा झाला पक्षाचा विषय. रहिवाशाच्या बाबतीत मी एवढं सांगू इच्छितो की काम होत आहे आणि काम ते दिसतही आहे. शेवटी कोणतीही व्यक्ती त्याला ओळखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आहे, एक साधारणतः 1-1.5 वर्षाचा वेळ हा आपण त्याला द्यायलाच हवा. आपण आणि कारण काय त्यांना काढण्याचं? मान नाही दिला, आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला वेळ दिला नाही, बाहेर उभं केलं, ही जी कारणं आहेत ना, ह्या कारणावरती अविश्वास ठराव आणणं हे फार फार चुकीचं आहे. कारण ज्या गोष्टीवरती ते ठराव आणत आहेत यापूर्वी देखील नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा कारवाई झालेल्या आहेत, इमारतीवरती कारवाई झालेल्या आहेत, फेरीवाल्यावरती कारवाई झालेल्या आहेत, तेव्हा तर कोणी कधी एकत्र आलं नाहीत. आणि अजून एक मुद्दा या निमित्ताने मी क्लिअर करू शकतो की जे वातावरण निर्मिती नवी मुंबईत होत आहे, वास्तविक पाहता रहिवाशी जेव्हा मुंडेंना पाठिंबा देतात याचा अर्थ मुळीच असा नाहीये की त्या ठिकाणचे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या विरोधात हे रहिवाशी आहेत. कारण मुळात हे जे प्रकल्पग्रस्त आहेत हे फार जुने आहेत आणि आम्ही नवी मुंबईतले नागरिक हे 30-35 किंवा 40 वर्षापेक्षा आमचं वय नाहीये जास्त. त्यामुळे त्यांच्या विषयात किंवा त्यांना विरोध करण्याचं असं काही कारण नाही. कारण व्हॉट्सअपवरती आपण बघाल असे मेसेज येत आहेत की जो कोणी मुंडवेला पाठिंबा देतोय म्हणजे तो प्रकल्पग्रस्तांना विरोध करतोय. असा काहीच विषय नाही या ठिकाणी. मुंडे फार छान काम करत आहेत.
20 वर्षाचा विकास एजेंडा ठेवून तो व्यक्ती काम करत आहे. महापालिकेतले रिसोर्स जे आतापर्यंत युज होत नव्हते ते रिसोर्सेस चांगल्या प्रकारे आता युज होत आहे. तो शेवटी आपल्या जनतेचा पैसा होता, त्याचा चांगला उपयोग आता होत आहे. पण मग हे एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ते करतायत, मग ह्या राजकारण्यांचा विरोध काय आहे त्याला? शेवटी कसं असतं, पब्लिक इंटरेस्ट आणि सेल्फ इंटरेस्ट हे जेव्हा क्लॅश होतात ना, तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी या दिसून येतात. सिंपल. आता ह्याच्यामध्ये मला काय म्हणायचं तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. पब्लिक इंटरेस्ट आणि सेल्फ इंटरेस्ट जेव्हा ह्या गोष्टी क्लॅश होतात तेव्हा अशा प्रकारचा विश्वास ठराव हा येत असतो. बाकी रहिवासी पूर्णपणे ज्या ठिकाणी मुंडेच्या पाठीशी उभी आहे. प्रीती मेनन आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. प्रीती मेनन, आता तुम्ही म्हणजे नागरिकांचं म्हणणं सुद्धा ऐकलं, या सर्व राजकारण्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं. आपची भूमिका नेमकी काय आहे आणि तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने काम करतायत, आप त्यांना पाठिंबा देणार का? आम आदमी पार्टी पूरी तरह से पाठिंबा देती है तुकाराम मुंडे को. हम उनके जो काम करने का तरीका है उसके बारे में कुछ कहना चाहेंगे, लेकिन उससे ज्यादा जरूरी है कि जो उन्होंने नागरिकों के लिए किया है, वेट वेस्ट मैनेजमेंट, जो जो इश्यूज उन्होंने उठाए हैं, वो ही एक म्युनिसिपल कमिश्नर की ड्यूटी है और उन्होंने बखूबी निभाई है ये ड्यूटी. जिस तरीके से सारी पॉलिटिकल पार्टीज नो कॉन्फिडेंस कर रही है एक इंसान पे बस इसलिए क्योंकि उनको उसको काम करने का तरीका पसंद नहीं है, ये आज हमारे लिए बहुत शर्म की बात है कि सारी पॉलिटिकल पार्टीज मिलकर एक इंसान को रोकने की कोशिश कर रही हैं जो आम लोगों के लिए काम कर रहा है. यहाँ पे मुंबई में अजॉय मेहता म्युनिसिपल कमिश्नर हैं और उन्होंने स्लम्स को तोड़ने का एक निर्णय लिया है 14 फुट के ऊपर. उनके खिलाफ कोई पॉलिटिकल पार्टी नहीं बोल रही है, लेकिन क्योंकि तुकाराम मुंडे वो बिल्डिंगें तोड़ रहे हैं, वो कमर्शियल एस्टैब्लिशमेंट्स तोड़ रहे हैं जो पॉलिटिकल पार्टीज के बिजनेसेस और उनके वेस्टेड क्रोनी कैपिटलिस्ट के साथ जुड़ी हुई हैं, इसलिए सारी पार्टीज उनके साथ खड़ी हुई हैं. तो जब सरकार ऐसे डिसीजंस लेती है जिसमें गरीबों के घर जाते हैं, तब कोई भी पॉलिटिकल पार्टी उनके साथ नहीं खड़ी होती. मुंबई में अजय मेहता ने एक डिक्टेटर की तरह डिसीजन ले ली कि 14 फुट के ऊपर के सारे घर तोड़ दिए जाएंगे जो स्लम्स में हैं. किसी भी पॉलिटिकल पार्टी ने स्लम्स वालों के साथ खड़े होने की बात की नहीं, लेकिन क्योंकि उनके ये सारी पार्टीज के बिजनेसेस को वहां पे थ्रेट हो रहा है, उनके इलीगल कंस्ट्रक्शन को, उनके घरों को थ्रेट हो रहा है, इसीलिए वो तुकाराम मुंडे के खिलाफ खड़े हैं. क्योंकि तुकाराम मुंडे बस प्रकल्पग्रस्त लोगों के या बस ग्रामग्रस्त लोगों के नहीं पीछे जा रहे हैं, वो हर इलीगल कंस्ट्रक्शन के पीछे जा रहे हैं. मुझे लगता है कहीं ना कहीं इसमें सीएम को इंटरवीन करना चाहिए. उनको तुकाराम मुंडे जी को लोगों को नोटिस देने का समय देना चाहिए, ये उनको समझाना पड़ेगा. लेकिन नवी मुंबई की जनता को एक होके इस नो कॉन्फिडेंस मोशन का विरोध करना चाहिए. हम इन पॉलिटिशियन्स को, भाजपची भूमिका यामध्ये आहे. भाजप आम्ही तटस्थ राहणार म्हणून सांगताय. भाजपच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ते बाजूने नाहीये, तटस्थ राहणार आहेत. दुटप्पी भूमिका वाटते तुम्हाला ही तटस्थ असले तरी सुद्धा? हे खूप सरप्राइजिंग भूमिका आहे, कारण सगळ्यांना माहित आहे मंदाताई म्हात्रेने कंप्लेंट केली आहे त्यांच्याबद्दल. मंदाताई म्हात्रेंच्या स्वतःच्या घरचं बद्दल कंप्लेंट सुद्धा आहे. मंदाताई म्हात्रेंनी सांगितलं की माझ्या एंटायर राजकारणमध्ये मला अशी ट्रीटमेंट कोणी नाही दिली, तर त्यांचा पर्सनल बॅटल सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर भाजपा सपोर्ट करत आहे. ते सपोर्ट इसलिए कर रहे हैं क्योंकि उनको पता है कि उनके 6 कॉर्पोरेटर्स की सपोर्ट होने ना होने से कोई फर्क नहीं पड़ता है. उनको पता है कि ये बंदा तो जाने ही वाला है, तो अभी हाई मॉरल ग्राउंड ले लेते हैं. लेकिन एक और बात यहाँ पे नोटिस करने वाली है कि महाराष्ट्र का राजकारण ऐसा रहा है कि म्युनिसिपल कमिश्नर्स डायरेक्टली चीफ मिनिस्टर से ऑर्डर लेते हैं और डेफिनेटली कहीं ना कहीं डेमोक्रेसी अंडरमाइन होती है. काउंसिलर्स और मेयर्स का रोल अंडरमाइन होता है क्योंकि म्युनिसिपल कमिश्नर्स को स्वीपिंग पावर्स दी जाती हैं. और क्योंकि तुकाराम मुंडे सीन एज अ चीफ मिनिस्टर्स मैन, इसीलिए भाजपा ने आज ये निर्णय लिया है. क्योंकि उनको पता है कि अगर वो वोट करें या न करें, तुकाराम मुंडे को तो ये लोग, इनकी बहुमत तो है ही, ये लोग तो उसको निकाल देंगे. तो उनके लिए दोनों तरफ से बहुत कन्व्हिनियंट पोझिशन, विन विन सिच्युएशन आणि कन्व्हिनियंट सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी. नक्कीच तुकाराम मुंडे यांचा जसं आता आपल्या पॅनलवरच्या कोणीतरी उल्लेख केला की 10 वर्षात त्यांची 8 वेळा बदली झालेली होती. नो नॉनसेन्स ऑफिसर असं त्यांच्याबद्दल त्यांची ख्याती आहे. म्हणजे कोणताही नॉनसेन्स ते सहन करत नाही. कायद्याच्या चाकोरीबद्धपणे असं त्यांचं नियमबद्ध राहून त्यांचं काम असतं. मग हे कुठेतरी या राजकीय लोकांच्या, या लोकप्रतिनिधींच्या मुळावरती येतंय का? आणि त्यामुळे हे कुठेतरी पाऊल अविश्वास प्रस्तावाचं उचललं जातंय का? आणि दुसरी गोष्ट की लोक भावनेच्या विरुद्ध जाणं हे या लोकप्रतिनिधींना परवडण्यासारखं आहे का? हा सुद्धा आपल्याला विचार करायचा. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे नवी मुंबईमधल्या राजकारण्यांना का नकोत. मला पुण्याला जायचंय अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुश काकडे, या ठिकाणी लोकभावना सांगतेय की त्यांना इथल्या जनतेला तुकाराम मुंढे हवे आहेत. आज आंदोलनं होत आहेत, स्टेशन्सवरती कॅम्पेन केल्या जात आहेत, व्हॉट्सअपवरती कॅम्पेन होत आहेत. मग लोकभावनेच्या विरुद्ध इथले लोकप्रतिनिधी का जात आहेत? म्हणजे अफोर्ड होईल हे तुम्हाला? नाही नम्रता, एखाद्या अधिकाऱ्याने अशी भूमिका घेतली की काही शहरामध्ये तिथल्या स्वयंसेवी संस्था किंवा काही माध्यमं ही मुद्दाम त्यांना उचलून धरत असतात. तुला आठवत असेल की 1999 साली पुणे महानगरपालिकेमध्ये अरुण भाटिया नावाचे महापालिका आयुक्त होते. त्यांची कार्यपद्धती आणि तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती जवळपास ही सारखीच दिसते. अरुण भाटिया देखील महानगरपालिकेच्या जनरल बॉडीजला उपस्थित राहत नसायचे. ते त्या ठिकाणी नागरी हिताचे प्रश्न जे विचारले जात होते त्या प्रश्नांना उत्तरं देत नसायचे. नगरसेवकांना हुटाहुट करायचे आणि कुठेही सार्वजनिक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, या नागरिकांना मात्र बरोबर घेऊन एक वेगळ्या प्रकारचा मी अधिकारी असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याही वेळेला त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभं केलं गेलं. त्याही वेळेला काही नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यावेळेला देखील महानगरपालिकेमध्ये सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरुद्ध अंकुश काकडे थोडंसं इंटरप्ट करते तुम्हाला. या ठिकाणी तुकाराम मुंढे हे नागरिकांचे प्रश्न ऍड्रेस करत नाही असं आपण कसं म्हणू शकतो? कारण त्यांनी वॉक विथ कमिशनर पासूनच्या योजना त्यांनी केलेल्या आहेत. ओला कचरा सुका कचरा सारखी आहेत. म्हणजे आताच प्रशांत खरात मला ब्रेकमध्ये सांगत होते की रस्ते चांगले झालेले आहेत. म्हणजे नागरिकांचं लाईफ हे कुठेतरी एका चांगल्या दिशेने चाललेलं आहे. सिच्युएशन खूप चांगली आहे. ही लोकांमधली भावना. ठीक आहे ना, त्यांनी काही चांगली कामं केली असतील याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. पण तेच जर का लोकप्रतिनिधींना, महानगरपालिकेतल्या सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन केलं तर ते काम अतिशय जलद गतीने होईल. एखादं काम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणच्या नगरसेवकाला, त्या ठिकाणचे महापौर, उपमहापौर असतील, यांना विश्वासामध्ये घेऊन केलं तर त्या कामाला गती मिळेल. माझी माहिती अशी आहे आणि साधारणतः पद्धत अशी असते की त्या शहराचा महापौर हा प्रथम नागरिक असतो. कोणीही राज्य सरकारचा अधिकारी ज्यावेळेला त्या ठिकाणी नेमणूक केली जाते ते कर्सी म्हणून त्या महापौरांना जाऊन भेटतात, उपमहापौरांना जाऊन भेटतात, गटनेत्यांना भेटतात. आजपर्यंत तुकाराम मुंढेंनी चार्ज घेतल्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची दालनामध्ये जाऊन भेट देखील घेतली नाही. त्यांनी भेट घेतली नाही म्हणजे त्यांचं महापौरांचा अपमान केला अशातला भाग नाही, तर नवी मुंबई नागरिकांचा अपमान केलेला आहे. ते आल्याने काही फार मोठं घडलं असतं अशातला भाग नाही. पण कुठेतरी या लोकशाहीच्या प्रथा आहेत, प्रशासनातल्या प्रथा आहेत, हे पाहणं त्यांचं काम आहे. ते जर का त्यांनी पाळणं, सगळ्यांना विश्वासात घेतलं तर त्यांना विरोध करण्याचं काम कोणताच पक्ष करणार नाही. भाजपची भूमिका ही दुटप्पी भूमिका आहे. खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी मुंडेंच्या विरोधामध्ये पहिली मोहीम सुरू केली ते भारतीय जनता पक्षाचे आमदार मंदा म्हात्रे, आणि आता मुख्यमंत्र्यांकडनं दडपण आल्यामुळे ते 6 नगरसेवक तटस्थ राहतात. पण माझी माहिती अशी आहे की कदाचित उद्या ते सुद्धा 6 नगरसेवक या ठरावाच्या बाजूने मतदान करतील. भाजप केव्हा भूमिका बदलू शकतो त्यांच्यामध्ये विशेष काही. प्रशांत खरात, एकूणच आता अंकुश काकडेंनी जे काही सांगितलं की ते महापौरांच्या भेटीला गेले नाही, लोकप्रतिनिधींना फारसे विश्वासात घेत नाही, कुठेतरी या राजकारण्यांचा इगो हर्ट झालाय त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. दाखवण्यासाठी फक्त तो इगो हर्ट झाल्याचा विषय आहे. परंतु जर अशा गोष्टीवरती अविश्वास ठराव येऊ शकतो तर मुळातच हे आपल्या सिस्टमचं एक नाकर्तेपणा आपण हे म्हणतो. मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की एक साधारणतः 13-14 लाख मतदार असतात. ते मतदार 111 लोकांना निवडून त्या ठिकाणी आपण पाठवतो, महापालिकेमध्ये पाठवतो. 111 लोक त्या ठिकाणी मिळून अविश्वास ठराव त्या ठिकाणी आणायचं ठरवतात. वास्तविक पाहता जेव्हा 111 लोक ही अविश्वास ठराव त्यांच्या विरोधात आणतात, मुळात हा त्या 14 लाख लोकांवरती दाखवलेला अविश्वास आहे. कारण आज मी त्यांना ओपन सगळ्यांना सांगतो की जर खरोखर तुम्ही अविश्वास आणण्यापेक्षा तुम्ही ह्या मुद्द्यावरती राजीनामे द्या, निवडणुकीला जा आणि ह्या मुद्द्यावरती निवडणूक लढा ना, विषय संपला. लोक आपोआप तुम्हाला मदत देतील, विषय संपला. निलमय अगदी म्हणजे साहजिक मुद्दा त्यांनी आता उपस्थित केलेला आहे की एकतर म्हणजे लोकप्रतिनिधी ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी, एकतर तुम्ही राजीनामे द्या, त्याच्यातून बाहेर पडा, तुम्हाला मान्य नाही तर किंवा जनमत घ्या ना, रेफरंडम घ्या ना. मगाशी मी जे म्हटलं की तरुणांमध्ये तुकाराम मुंढे प्रिय आहेत, मला वाटतं प्रशांतजी जी बोलले
त्याचं अगदी प्रतिबिंब म्हणतात ते मला त्यांच्यामध्ये दिसतं. बर, आपण इतकं सहज सरळ उत्तर शोधतो की घ्या या मुद्द्यावर निवडणूक आणि उतरा. नाही, तुम्हाला सांगू का, कमिशनरचं पण असंच आहे की त्यांना आजूबाजूला बाकी फांदाडे काही नकोय, त्यांना स्ट्रेट नो नॉनसेन्स कार्यपद्धती आहे त्यांची आणि नागरिकांना ती आवडलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचा स्टँड हा तसाच आहे, नो नॉनसेन्स, राजीनामे जे द्या, आपण थेट सांगितलं त्यांनी. जे आपण लोक सुरक्षित घरांमध्ये राहतो ना, ते लोक नो नॉनसेन्स असं इतक्या ठामपणे म्हणू शकतो. आपण एक लक्षात घ्या नम्रताजी, जे लोक वर्षानुवर्ष काही झोपड्यांमध्ये, मी आर्थिक व्यवहार नगरसेवकांचे काय झालेत वगैरे याबद्दल बोलत नाहीये, आपण लक्षात घ्या वर्षानुवर्ष 20 वर्ष समजा एखादी बाई एखाद्या झोपड्यामध्ये राहती आहे किंवा एखादा फेरीवाला त्या रस्त्यावरती 25 वर्ष बसतो आहे. तुम्ही मोठ्या हॉटेलला हात लावला, त्यांचे सुरुवातीला जी तोडफोड केली त्यावेळी राजकारणी ज्याला आपण म्हणता आहात मगाचपासनं, की ज्यांना आपण सरसकट एका मापात मोजता आहात, जे मला मान्य नाहीये, त्या राजकारण्यांनी तेव्हा काही बोललेले नाहीयेत. इनफॅक्ट एक नवी मुंबईतले एक नगरसेवक नामदेव भगत यांच्या घरी त्यांचे वडील वारले होते, त्यावेळी त्यांचं घर तोडण्यात आलं. तो कायदा एका बाजूला, पण एक प्रघातही असतो की तुमच्या घरात दुःख आहे अशा वेळी तोडू नका, त्यावेळी सुद्धा कोणी काही बोललेलं नाहीये. पण ज्यावेळी छोट्या झोपड्या तोडल्या गेल्या, ज्यावेळी छोटे फेरीवाले उचलले गेले, मला असं वाटतं मुंडेंनी स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे होतं. लोकांचा विश्वास तुम्ही मिळवून घ्या ना. सेक्टर 9चं मार्केट त्यांनी उठवलं की जे मी स्वतः 25 वर्ष बघतेय, ते जे मार्केट आपण उठवलं, दुसरीकडे नेलं की जिकडे ग्राहकांना जाण्यात पण अडचण होती, लोकांना बसण्यातही अडचण होती. तुम्ही ते टप्प्याटप्प्यात केलं असतं तर ही वेळच आली नसती. मग तुम्हाला साधा प्रश्न पूर्ण करते, तुम्ही लोकांशी जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते पण मतं मिळवूनच आलेत ना. तुम्ही म्हणाल पैसे देऊन आलेत, मग तुम्ही त्यांच्याशी संवादित नाही, माझा त्याच्याशीच संबंधित प्रश्न आहे. तुम्ही राजकारण्यांना एका मापात मोजणं, अहो हे बघा ना, नाही निलालिमय एक साधा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, आज तुम्ही त्या आयुक्तांच्या विरोधात आहात, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणताय, मात्र ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांना आयुक्त हवे आहेत म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये हुज द रॉंग बॉय? ज्या लोकांना नको आहेत म्हटल्यानंतर राजीनामे कोणी दिले पाहिजेत? नगरसेवकांनी दिले पाहिजेत. ठाण्यामध्ये चंद्रशेखर म्हणून जे होते तिकडे, त्यांच्या विरोधात काही जणांनी पुढे यायचा प्रयत्न केला, तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं नवी मुंबईमध्ये आली तर परवडणार आहे का? मला असं वाटतं आपण बघूया ना, उद्या अविश्वास ठराव आहे, अशा वेळी कृपया मग जर उद्या ठरावाच्या बाजूने बोलायला जर लोक रस्त्यावर आले तर त्याला तुम्ही म्हणू नका की पैसे देऊन गर्दी आणली. प्रशांत, एवढंच मला म्हणायचंय. प्रशांत खरात, ते तुम्ही ओपनली समजून घ्या. असं काही घडलं तर ती क्रांती असेल की मुंडेंच्या बाजूनी जर हजारो लोक रस्त्यावर उतरले तर ती खरोखर क्रांती असेल. बरं, प्रशांत खरात, आव्हान आहे तुम्हाला. जसं लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी माहित आहे की आपण मेजॉरिटीने अविश्वास ठराव आणू शकतो. दुर्दैवानं असं आहे की जनतेकडे असा काही अधिकार अवेलेबल नाहीये की त्यांनी या ठिकाणी असं एवढ्या लोकसंख्येने जमलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, असा एक कुठेही कायदा किंवा असा काही आधार नाहीये. त्यामुळे जनता त्या ठिकाणी, मुळात त्या जनतेला हे माहितच नाहीये. साधारण आज मला देखील या विषयावरती माहित नाही की त्या ठिकाणी जर मंडळाला मला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यासाठी योग्य काय निर्णय मी घ्यावा. फार तर मी सोशल मीडियावरती मेसेज काढू शकतो, व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. जास्तच मला प्रेम आलं तर त्या ठिकाणी उद्या सकाळी जाऊन उभं राहू शकतो. परंतु त्या ठिकाणी जनतेमध्ये अशी भावना निर्माण केली जाते की उद्या त्या ठिकाणी समोरासमोर जर कोणी मुंडेला समर्थन करायला जात आहे तर त्या ठिकाणी अशी भावना निर्माण होते की ते कुठे ना कुठे प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात आहेत. आणि तो तणाव त्या ठिकाणी जी सामान्य जनता आहे, ज्यांना फक्त पब्लिक इंटरेस्टसाठी काम करायचं आहे, शेवटी एक लक्षात ठेवा, घर जाळून कोळशाचा धंदा कोणच करत आणि जो करतोय त्याचा काय हाल होतोय ही जनता सगळी बघत आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, नवी मुंबईतली जनता, नवी मुंबईतली काय महाराष्ट्रातली सर्व जनता ही बघत आहे. घर जाळून कोळसा करण्याचा जो धंदा चाललेला आहे ना, एक माणूस पब्लिक इंटरेस्ट साठी काम करतोय आणि त्याच्यासाठी याच्या पुढे मग कोणी कामच करणार नाही पब्लिक इंटरेस्ट साठी. जो तो येईल आणि आपल्या चौकटीत राहून काम करायचा प्रयत्न करेल. असं काही नव्हतं. कायदा यापूर्वी पण होता, आयुक्त यापूर्वी पण होते, या नंतरही असणार आहेत. परंतु समजा त्यांनी काही काम नाही केले म्हणून ते चांगले आणि यापूर्वी ज्यांनी काम नव्हतं केले म्हणून तेही चांगले आणि हा फक्त अरोगंट आहे, हा वाईट आहे, हा केवळ आणि केवळ आरोप आहे. शेवटी एक लक्षात, एक अजून एक मुद्दा सांगतो, जे नगरसेवक किंवा जे राजकारणी कधीही कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येऊ नव्हते शकत, अशांना एकत्र आणण्याचं काम एका इमानदार अधिकाऱ्याने केलं. त्याबद्दल मुळात मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण ही मंडळी कधीच एकत्र येऊ शकत नसतात. अशा मंडळीने एकत्र आणण्याचं एकदम मोठं काम केलंय. म्हणजे इमानदारीमध्ये
किती ताकद आहे बघा. नक्कीच. राजकारणामध्ये ही कायम सोयीची भूमिका ही सगळ्यांसाठी सुखकर भूमिका असते. राजकारणी प्रत्येक जण यापूर्वी ही सगळी स्वतःची सोय बघत होते, सगळे आपापल्या घरात आनंदात होते. मात्र एक शत्रू त्यांच्या डोक्यावरती उभा राहिला आणि त्यांचं नाव तुकाराम मुंढे. आता शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र असं म्हणत सगळे राजकीय पक्ष एकत्र झालेले आहेत आणि उद्या ते अविश्वास प्रस्ताव त्यांच्या विरुद्ध आणणार आहेत. मात्र या ठिकाणी जनभावना काय, लोकभावना काय, याचा सुद्धा या सर्व लोकांना विचार करायला लागेल. जसं आता प्रशांत खरातांनी सांगितलं, एक आयुक्त गेले, दुसरे आयुक्त येतील. मात्र हेच नागरिक पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतं देणार आहेत, या सर्व लोकप्रतिनिधींना जर त्यांना पुन्हा तिकीट मिळालं तर. त्यामुळे जनभावनेच्या विरुद्ध जाणं हे त्या लोकप्रतिनिधींना परवडेल का, याचा सुद्धा त्यांनी डोळे उघडून विचार करायला हवा. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.